नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमधून पीक कर्ज योजना 2024 बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. सध्या राज्यात पेरणीचे दिवस चालू आहेत आणि शेतीमध्ये भांडवल इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी काही शेतकऱ्यांकडे भांडवल नसतो, त्यामुळे ते सावकारांकडून कर्ज घेत असतात. हीच बाब लक्षात घेता सरकारने पीक कर्ज योजना 2024 काढलेली, जिच्या अंतर्गत शेतकरी 3 लाखापर्यंत कर्ज बिनव्याजी घेऊ शकतो आणि आपल्या शेतीमध्ये भांडवल टाकू शकतो. तर काय आहे नेमकी ही योजना, कशा प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकतात, प्रोसेस नेमकी कशी, तर संपूर्ण आपण डिटेल्स या व्हिडिओमधून बघणार आहोत. व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना पीक पेरणीसाठी कर्ज देणारी एक योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना स्थानिक बँकेद्वारे 3 लाखपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेचा पीक कर्ज योजना 2024 असे नाव देण्यात आलेले आहे, ज्यात की राज्यातील शेतकऱ्यांना आपल्या शेतात पिकाची पेरणी करण्यासाठी महाराष्ट्र सरकार पीक कर्ज योजनेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देते. त्यामुळेच शेतकऱ्यांना सावकारांकडून किंवा आपले दागिने गहाण ठेवून कर्ज घेण्याची वेळ येत नाही आणि विशेष बाब म्हणजे हे कर्ज नियमित फेड करणाऱ्यांसाठी बिनव्याजी दिले जाते. या सर्व समस्यांचा विचार करून महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना बिनव्याजी 3 लाख रुपयेपर्यंत कर्ज पीक कर्ज योजना 2024 या अंतर्गत उपलब्ध करून दिलेले आहे. तर नेमकी ही योजना काय पूर्ण, तर योजनेचं नाव आहे पीक कर्ज योजना 2024. तर लाभार्थी राज्यातील सर्व शेतकरी. उद्देश बियाणे खरेदीसाठी आर्थिक मदत व्हावी आणि अर्ज प्रक्रिया ही ऑफलाईन दोघं पद्धतीने आहे. पीक कर्ज योजनेचा सरकारचा उद्दिष्ट एकच आहे, राज्यातील शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून शेतीसाठी चांगलं प्रोत्साहित करणे आणि शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणे हा महत्त्वाचा गव्हर्नमेंटचा उद्दिष्ट आहे. आता याचे फायदे शेतकऱ्यांना काय होईल, तर महाराष्ट्र सरकारच्या पीक कर्ज योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ज्यांच्याकडे 7/12 आहेत सर्व शेतकऱ्यांना 3 लाख रुपयेपर्यंत कर्ज हे बिनव्याजी उपलब्ध करून देण्यात येईल. योजनेच्या माध्यमातून 3 लाख रुपयेपर्यंत कर्ज दिले जाते, त्यामुळे शेतकऱ्यांच्या सावकारांच्या दारिद्र्यात गरज पडत नाही. त्यानंतर या कर्जाच्या माध्यमातून शेतकरी शेतीसाठी आवश्यक असणारे बियाणे किंवा यंत्र खरेदी करू शकतात. आता पीक कर्ज योजनेसाठी पात्रता काय पाहिजे, तर पीक कर्ज योजनेसाठी शेतकरी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे आणि त्याच्या नावाची 7/12 असणे आवश्यक आहे. आता या योजनेचे काहीतरी अटी आणि शर्ती आहेत, ज्यात महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना पीक कर्ज योजनेचा लाभ देण्यात येतो. अर्जदार व्यक्ती शेतकरी असणे आवश्यक आहे. पीक कर्ज 2024 योजनेच्या माध्यमातून घेतलेले कर्ज शेतीच्या संबंधित फायद्यासाठी बियाणे खरेदीसाठी करण्याचा वापर केला जावा. त्यामुळे तुम्हाला वैयक्तिक कामासाठी या पैशाचा वापर करता येणार नाही. अर्जदार शेतकरी कुठल्याही बँकेचा थकबाकीदार असता कामा नये, हा महत्त्वाचा पॉईंट आहे इथं. तुम्ही जरी पूर्वी काही थकबाकी असेल तर तुम्हाला हे कर्जाची रक्कम मिळणार नाही किंवा तुम्ही या योजनेसाठी पात्र नाही. या योजनेच्या माध्यमातून कुटुंबातील ज्याच्या नावावर 7/12 आहे अशा व्यक्तीलाच पीक कर्ज योजना घेता येईल. तर यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स लागतील: आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, 7/12 उतारा व 8A ईमेल ID लागेल, तुमचा पासपोर्ट लागेल, त्यानंतर शपथपत्र जे की तुम्हाला त्या फॉर्मसोबतच येईल, रेशन कार्ड लागेल, इतर बँकेचे हरकत प्रमाणपत्र लागेल, जवळपासच्या 1-2 सेंट्रल बँकच्या बँक खात्याचा तपशील म्हणजे बँक अकाउंट स्टेटमेंट तुम्हाला लागेल. आता पीक कर्ज योजनेचा अर्ज प्रक्रिया कशी, तर या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा पद्धतीने तुम्ही अप्लाय करू शकतात. आपण आता पहिले ऑफलाईन पद्धतीने पाहू. पीक कर्ज घेण्यासाठी सर्वात तुम्हाला अर्जदाराला आपल्या दत्तक बँकेत जाऊन ते कर्ज योजनेचा अर्ज घ्यावा लागेल. तुमच्या गावाला जी बँक अटॅच असेल तिथं जा आणि त्यांच्याकडे या योजनेचा फॉर्म मागा. त्यानंतर अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरा. अर्ज भरून झाल्यानंतर त्यासोबत सगळे जेवढे वरती मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगितले तेवढे डॉक्युमेंट जोडा. अर्ज भरून झाल्यानंतर लगेच सगळं झाल्यानंतर अर्ज एकदा तपासून आणि त्यांच्याकडे अर्ज सबमिट करा आणि 8 ते 10 दिवसानंतर तो अर्ज परत तुम्ही जी तुम्हाला पोचपावती देतील ती पोचपावती घ्या. ती पोचपावती परत घेऊन तुम्ही तिथे तुमचं ॲप्लिकेशन ट्रॅक करू शकता. अशा सोप्या पद्धतीने तुम्ही बँकद्वारे या योजनेसाठी अर्ज करू शकतात. आता पाहूया ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकता. तर पुढे स्क्रीनवर तुम्हाला वेबसाईट दिसते, तिची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटला भेट देऊ शकतात. या वेबसाईटवर गेल्यानंतर त्यानंतर तुमच्यासमोर होम पेज उघडेल, त्यावर पीक कर्ज योजना हा पर्याय क्लिक करा. त्यानंतर आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल, त्यामध्ये तुम्हाला नवीन कर्जासाठी हा पर्याय त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला महापीक कर्ज माहिती असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. आता तुमच्यासमोर एक अर्ज उघडेल, त्यावर विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरा. माहिती भरून झाल्यानंतर संबंधित कागदपत्रे अपलोड करा. सर्व प्रक्रिया झाल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा. अशा सोप्या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन पीक कर्ज योजना
साठी अप्लाय करू शकतात. आणि सबमिट झाल्यानंतर ते जे ॲप्लिकेशन फॉर्म असेल त्याची प्रिंट काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला 10 ते 15 दिवसानंतर तुमचं ॲप्लिकेशन ट्रॅक करण्यासाठी तुमचा ॲप्लिकेशन नंबर लागेल. आणि मोबाईल नंबर तुमचा चालूच मोबाईल नंबर टाका, जेणेकरून तुम्हाला जी काही अपडेट असेल ती टेक्स्ट मेसेजद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, गरजू मित्रांकडे हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच टेक्निकल नॉलेजसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.